तुम्ही जर डाळ भात खाऊन कंटाळला असाल ना, तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर मी ते कढी पकोडे केले होते, पण त्याच्या आधी मुली आत्ताच खेळून आल्या होत्या आणि त्यांचं पत्त्यांचं हे चाललं होतं, जोडपत्ता वगैरे असं काय काय ते खेळत असतात. संध्याकाळचं आमचं नेहमीचंच झालं आहे हे. आम्ही पण खेळतो थोडा वेळ त्यांच्याबरोबर. तर कढी पकोड्यासाठी इथे मी आधी कांदा कापून ठेवला आहे भजी करायसाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचं दही लावून घेतलं आणि नंतर ते मिक्सरला कढीसाठी दही 2 वाटी आणि त्यात बेसन 1-1.5 वाटी, नंतर हळद सगळं मिक्सरला फिरवून घेतलं. नंतर जी आपली नेहमी फोडणी असते ती फोडणी दिली आणि त्यात ते दही टाकलं. दही छान असं हलवून घ्या, म्हणजे जोपर्यंत आपण गॅस बंद करत नाही तोपर्यंत ते हलवतच राहायचं. मस्त ढवळत राहिलं ना की छान अशी कढी आपली होते. तर इथे 5 मिनटं नंतर त्यात जे आपण भजी केले होते ते टाकले आणि नंतर मग गॅस बंद केला. एकदम सुरेख झालेली. नक्की तुम्ही ट्राय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.